शिळं होत नाही. माणसं म्हणतात शिळं पाणी वापरणं नाही म्हणतात. बेल आणि पाणी कधी शिळं होत नाही. ठीक आहे महाराज. मग महिन्याच्या नंतर बेलाचे एक पान किमान बेलाचा चुरा तरी व्हा, पण बेल वाहिल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. हिमालयातून राष्ट्रसंत जर वापस का आले असतील खाली, तर फक्त पूजेचा बेल संपला म्हणून हे आम्हाला माहिती असावं. म्हणून दररोजच्या पूजेमध्ये बेल असणं महत्वाचं आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचे व्रत करत असताना आम्ही ज्या कुळामध्ये जन्म घेतलाय, पशुपतीनाथाचे व्रत करतोय आणि गळ्यातला इष्टलिंग फुटीला ठेवतोय. कुणाचा उतरंडीला आहे, कुणाचा देवाऱ्यावर आहे. निघाले म्हणजे आपण पशुपतीनाथाचे व्रत. गळ्यातला लिंग काढून तुम्ही कितीही पशुपतीनाथाचे व्रत करा, त्याचं तुम्हाला फळ मिळणार नाही. कारण गळ्यातलं लिंग काढून जगणं म्हणजे ते प्रेतासमान जाणं नाही. लिंगाविना जिने ते प्रेतासमान जाणं नाही. पण आपण मुर्दे नाही चालतं म्हणजे मुर्दा म्हणतात त्याला, जे सगळं लिंग नाही. तो लिंग जर आपण इष्टलिंग हृदयावरी ठेवून त्याची मनोभावे पूजा केली तर निश्चित त्याचं प्रारब्ध बदलतं. आणि ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आमचे शिवाईचे लिंगाईचे प्रभू आपला स्वामी बेडेकर मागच्या वर्षी गेल्या वर्षी माझ्या कीर्तनामध्ये विना येऊन थांबले होते. आणि अचानक सप्ताह झाल्याबरोबर पुण्या गावाला लालवाडीलाच म्हणले सकाळी का किती वाजता 11:30 म्हणजे पारायण संपलं होतं का झालं होतं? नाही, इथला सप्ताह झाला होता.